जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था व यशवंत सेना अहिल्यानगर यांच्या वतीने मला उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार दिल्याबद्दल मी प्रथमतः संस्थेच्या अध्यक्ष कांतीलाल जाडकर व यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर यांचे प्रथमतः आभार मानतो। हा पुरस्कार जो मला दिलेला आहे तो शैक्षणिक क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिक्षक भरती करता भटक्या विमुक्तांना जे वाढीव परीक्षा शुल्क आकारले जात होते त्याबद्दल मी प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून या अन्यायाविरुद्ध जो लढा दिला त्याकरता त्याचप्रमाणे नाशिक महानगरपालिका शिक्षक भरती रद्द झालेल्या प्रकरणामध्ये 7 वर्षापासून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क महानगरपालिकेने हडपले होते। त्या संदर्भामध्ये मी 5-6 वर्षापासून सर्व प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून जो लढा उभारला त्याबद्दल, त्याचबरोबर केंद्र शासनाच्या आरटी प्रवेश प्रक्रियेमध्ये गरीब व वंचित विद्यार्थ्यांना जो प्रवेश दिला जातो 25% त्यामध्ये काही संस्था या गरीब विद्यार्थ्यांकडून आर्थिक शुल्काची मागणी करत होत्या। वास्तविक हा जो प्रवेश असतो तो 25% गरीब विद्यार्थ्यांना दिला जातो, परंतु काही संस्था या 8वी पर्यंत त्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण असताना सुद्धा शेवटच्या वर्षाकरता विद्यार्थ्यांच्या पालकांकडून वाढीव परीक्षा शुल्क मागत होते। त्याविरुद्ध आम्ही सर्व महानगरपालिकेमध्ये पालकांची एक मीटिंग लावून त्या संदर्भामध्ये आवाज उठवला व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला। त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील कामगिरी सांगायची म्हटले तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वरती महासती अहिल्यादेवी होळकर हे नाटक व त्याचबरोबर मी अहिल्या बोलते ह्या एकपात्री प्रयोगाचे लेखन व दिग्दर्शन करून विद्यार्थ्यांना अहिल्यादेवींच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्याचे दर्शन घडावे म्हणून या सर्व नाट्यप्रयोगांचे अनेक शाळेमध्ये मी प्रयोग केले। त्याचबरोबर पु ल देशपांडे एकांकिका स्पर्धेचा समन्वयक या नात्याने मी 9 वर्ष राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन करत होतो। त्याचबरोबर राज्य प्रचारक म्हणून सांस्कृतिक क्षेत्रातील जे उपेक्षित कलावंत आहे त्यांना न्याय देण्याकरता मी राज्य लेवलला या माध्यमातून प्रयत्न केले। अशा अनेक माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक जे मी काम केलं आहे त्याबद्दल मला या पुरस्काराने सन्मानित केलेले आहे।